Very good evening, one and all. This is a second session of the day. आणि या सेशनच्या माध्यमातून आपण एक पुढचा कन्सेप्ट पाहणार आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज एम, इज आणि आर. राईट? वरती हेडिंग टाका, एम, इज आणि आर. राईट, आता आपण ॲमिजारचा कन्सेप्ट पाहतोय. वी आर जस्ट लुकिंग फॉरवर्ड. थोडंसं म्यूट करून ठेवा स्वतःला, यासाठी की आपल्याला जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा आपण अनम्यूट करूया. Anila ma'am, very good evening. Good evening, sir. Very good evening. Very good evening. Yes, fine. Okay. Right. Before to start this session, I would like to ask one question to you that की प्रज्ञा मॅडम असतील, प्राजक्ता मॅम असतील, मॅडम ॲमिजारचा उपयोग सांगा बरं कशासाठी होतो? What is the use of am, is, are? Prajakta ma'am, Pradnya ma'am, Sheetal ma'am, Neelam ma'am. What is the use of am, is, are? अनम्यूट करा प्रज्ञा ताई, अनम्यूट करा. Am is हा बोला. प्रज्ञा ताई बोला. एकवचन आणि एकवचन आणि हा ऍम माझ्यासाठी म्हणजे ह्याच्यासाठी. अगदी बरोबर आहे. आय असेल तर आपण ऍम वापरतो है ना, बरोबर आहे. ओके, राईट राईट, गुड. ओके, याच्या व्यतिरिक्त मला सांगा कोणी ॲमिजारचा उपयोग कशासाठी होतो? शीतल मॅम सांगा प्लीज. सर, आपण जी ऍक्शन आहे आपली जी चालू आहे त्या दाखवण्यासाठी आपण एम, इज, आर पण यूज करतो. ओके, अजून? ओके फाईन, बहुतेक त्यांच्या कनेक्टिव्हिटीचा इश्यू आला असेल. ठीक आहे, फाईन. हा झालाय. हा, चालू गोष्टी दाखवण्यासाठी करतो. अजून मॅडम? चलो फाईन, आय जस्ट टेल यू दॅट. मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी 100% बरोबर नव्हत्या. मी 100% चुकीच्या होत्या असं नाही म्हटलोय, पण 100% बरोबर नव्हत्या. आपण क्लास जॉईनच यासाठी केलेला आहे की आपल्याला प्रॉपर पद्धतीने चॅनलाइज गोष्टी शिकायला मिळायला पाहिजे. म्हणून आता लक्षात घ्या की ॲमिजारचा उपयोग साध्या वर्तमान काळामध्ये कशासाठी होतो. सो आय जस्ट शेअर द स्क्रीन विथ यू. यू कॅन कम टू नो दॅट प्लीज. I hope so you are getting my screen. राईट, बघा. am, is, are चा उपयोग आहे किंवा असणे या अर्थाने काय दाखवण्यासाठी होतो? टू इंडिकेट द रिलेशन, प्लेस, पोस्ट, थिंग्स आणि क्वालिटी. राईट, टू इंडिकेट द प्लेस, रिलेशन, पोस्ट, थिंग्स आणि क्वालिटी. बाजूला दिले बघा राईट हँड साइडला, नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट या गोष्टी दाखवण्यासाठी साध्या वर्तमान काळात आहे आणि असणे या अर्थाने एम, इज, आर चा उपयोग केला जातो. लिहून घ्या. आय असेल तर एम चा उपयोग केला जातो, ही श्रीराम असेल तर इज चा उपयोग केला जातो आणि यू वेदे असेल तर आर चा उपयोग केला जातो.
बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला असं वाटतं की मला सगळं येत आहे, परंतु आपल्याला बऱ्याच सगळ्या चुकीच्या त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण बोलत असताना गोंधळ करतो, काहीतरी गडबड होते आपली. सो व्हॉट वी हॅव टू टेक केअर अबाउट इट. फाईन, राईट. एक मिनिट. एम इज आरचा उपयोग आहे आणि असणे या अर्थाने नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट दाखवण्यासाठी आपण करत असतो. ओके. प्रॉपर पद्धतीने लिहून घेण्याचा प्रयत्न करा. असं वाटलं तर मोबाईल थोडासा असा आडवा करा, म्हणजे तुम्हाला दिसायला थोडस मोठं दिसेल त्या पद्धतीने. ओके, चलो फाईन. थोडस पुढे जाऊया आपण. बघा काही उदाहरणं दिलीत आपल्याला इथे. प्राजक्ता मॅडम लिहून झालंय का? हो सर. राईट, फाईन. नसेल झालं तर सांगायचं की सर मागच्या स्क्रीनवर घ्या म्हणून प्लीज. तो माझा भाऊ आहे, ही इज माय ब्रदर. भाऊ काय रिलेशन आहे, बरोबर आहे. ही इज माय ब्रदर. ती वर्गात आहे, वर्ग काय जागा आहे. ही इज इन द क्लास. निगेटिव्ह करत असताना आपण ऍमिझारला फक्त नॉट लावतो. ही इज नॉट माय ब्रदर आणि इज नॉट इन द क्लास. क्वेश्चन करत असताना आपण ऍमिझारचा वापर सुरुवातीला घेतो. म्हणून इज ही माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे का, आणि इज शी इन द क्लासरूम, ती क्लासरूम मध्ये आहे का. या पद्धतीने आपण आय यू वी दे किंवा ही शी इट रामा असताना कशा पद्धतीने वाक्यरचना येतात ते आपण पाहिलंय. राईट, ओके. फाईन. आता लक्षात ठेवा की ऍमिझारचा उपयोग अजून प्रत्येक कन्सेप्टला घेऊन आपण प्रॉपर पद्धतीने पाहतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सुरुवातीला ज्या काही 10-12 कन्सेप्ट शिकणार आहोत, या सगळ्या कन्सेप्ट ज्या व्यक्तीला लॉजिकली आणि टेक्निकली प्रॉपर समजल्या, ज्या व्यक्तीला याच्यासोबत व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चनचं इंटिग्रेशन करता आलं, तो व्यक्ती कमीत कमी 1000 वाक्य जनरल कम्युनिकेशन मध्ये करू शकतो. किती? 1000 वाक्य. कारण त्याला सेन्स येतो की कशा पद्धतीने ते वाक्य बनवायचं आहे. मी तुम्हाला काही पोपटपंची सगळे फक्त लिहून दिले वाक्य आणि पाठ करा आणि रट्टा मारा असं सांगणार नाही. वाक्यरचना बनवायच्या कशा असतात हे शिकतोय आपण, जेणेकरून आपल्याला प्रॉपर पद्धतीने आपलं बनवता यायला पाहिजे. नुसतं पोपटपंचीत आपण नेटवरून कॉपी पेस्ट करू शकतो मग. राईट, दॅट शुड नॉट बी देअर. आणि मूळतः ऍमिझारचा उपयोग काय होतो, तर नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट दाखवण्यासाठी होतो. बघा एक एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. नातं, तो माझा भाऊ आहे, ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ नाही, ही इज नॉट माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे का, इज ही माय ब्रदर. राईट. नंतर जागेबद्दल बघूया. मी गोव्यात आहे, आय एम इन गोवा. ती पुण्यात आहे, शी इज इन पुणे. राईट. या पद्धतीने आपण जागा इंडिकेट करण्यासाठी देखील ऍमिझारचा उपयोग करतो. तिसरं असतं पोस्ट. रमेश डॉक्टर आहे, रमेश इज डॉक्टर. सीता शिक्षक नाही, सीता इज नॉट टीचर. बरोबर आहे. सो या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण जेव्हा एखादी पोस्ट दाखवायची असते तेव्हा देखील आपण ऍमिझारचा उपयोग करतो. त्याच्यानंतर एखादी वस्तू आहे, जसं मी म्हटलं की इट इज अ रिमोट. इट इज अ रिमोट ऑफ एअर कंडिशनर. देन दिस इज पेन. दीज आर पेन्स. राईट. या पद्धतीने आपण वस्तू दाखवण्यासाठी देखील याचा उपयोग करतो. आणि सगळ्यात शेवटी गुण. फॉर एक्झाम्पल, तू हुशार आहे, ही इज क्लेवर बॉय. राईट. ही थोडीशी ऍव्हरेज विद्यार्थिनी आहे, शी इज व्हेरी ऍव्हरेज स्टुडंट. राईट, ओके. अशा पद्धतीने आपण रिलेशन, प्लेस, पोस्ट, थिंग्स आणि क्वालिटी यांचे 2-2 पॉईंट कव्हर करण्याचा प्रयोग केलेला आहे. राईट. म्हणून लक्षात ठेवा, ऍमिझारचा उपयोग
साध्या वर्तमान काळात आहे या अर्थाने ऍम आय असेल तर ऍम यू असेल तर आर हे श्रम असेल तर इज चा वापर करण्यासाठी करत असतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. आता आपल्याला काही वाक्य विचारायचे आहेत तुम्हाला. सगळ्यात सुरुवातीला आपण शीतल मॅडमला वाक्य विचारू. रेडी शीतल मॅम? राईट, अनम्यूट करा. येस सर. सांगा, ती माझी चुलत बहीण आणि तो माझा चुलत भाऊ आहे. शी इज माय कझन अँड ही इज माय कझन ब्रदर. राईट, ओके. नेक्स्ट, गांधीजी महान आहेत. गांधीजी इज ग्रेटेस्ट मॅन. ओके. नंतर रोहित माझा चांगला मित्र आहे. रोहित इज माय बेस्ट फ्रेंड. ओके. पुढचं वाक्य, कृष्णा आज गोकुळात आहे. कृष्णा इज इन गोकुल. राईट, ओके. नेक्स्ट क्वेश्चन टू प्रज्ञा मॅम. प्रज्ञा मॅम, पुढचे प्रश्न तुमच्यासाठी आहे. सांगा, मी हुशार आहे. अनम्यूट करा ताई. आय एम क्लेवर. आय एम अ क्लेवर बॉय, आय एम अ क्लेवर गर्ल. राईट, ओके. नंतर, ही माझी फॅक्टरी आहे. सी इज माय फॅक्टरी. राईट, ओके. कविता गायक नाही. कविता इज नॉट. गायकला काय म्हणते सर? सिंगर. सिंगर. सॉरी, राईट. लक्षात माहित असता पण लक्षात येत नाही. नाही, येऊ द्या ना, काय हरकत नाही. बघा, आपण का शिकतोय, कावर रिकॉल करतोय, कारण नवीन नवीन गोष्टी आपल्या कानावर पडत राहणार आहे. पुढचं वाक्य तुमच्यासाठी. हा, हा, राईट, मी आज घरामध्ये आहे. कसं हा. सांगा बरं? काय म्हणले सर? मी आज घरामध्ये आहे. आय एम इन हाऊस. राईट, ओके. नंतर, हा माझा भाऊ आहे. सी इज माय ब्रदर. राईट, ही इज माय ब्रदर. ओके. राईट, ही इज माय ब्रादर. ओके, फाईन. रिलेशन, प्लेस, पोस्ट, थिंग सगळ्या प्रकारच्या वाक्यरचना तुम्हाला विचारून झाल्या. आता प्राजक्ता मॅडम तुमच्यासाठी. धोनी एक महान खेळाडू आहे. धोनी इज अ बेस्ट प्लेयर. राईट, ओके. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. क्रिकेट इज माय फेवरेट गेम. गेम. राईट, ओके. पुढचं वाक्य सांगा मला. ह्या दोन माझ्या गाड्या आहेत. धीज आर टू. ह्या दोन माझ्या ना. धीज आर माय टू कार्स. दीज आर माय टू कार्स. अगदी बरोबर आहे. मी आय एम अ वाईज पर्सन. सांगा बरं कसं येईल मराठीमध्ये. आय एम अ वाईज पर्सन. वाईज, WISE, वाईज. वाईज म्हणजे आवाज होतो ना सर? नाही, वाईज. वाईज म्हणजे शहाणा व्यक्ती. मी शहाणा व्यक्ती आहे. राईट, शहाणा व्यक्ती म्हणजे ज्याच्याकडे शहाणपण असतं त्याला वाईज म्हणतात. हा, राईट, आणि अतिशहाणं त्याला वेगळं म्हणतात. मग ओके. त्याला इगोइस्टिक पर्सन म्हणतात. हम्म. ओके, राईट. ओके. पुढचं झालंय का आता? नीलम मॅडम नाहीये. ठीक आहे, फाईन. ऍमिजारचा उपयोग कळाला मॅडम? प्रज्ञा मॅडम? येस सर. नक्की. बरं, आता मी सगळा रिकॉल करतोय, तुम्हाला प्रश्न विचारतोय काही, चालेल? ओके. हा, चला. प्रज्ञाताई, मला हिअर इज आणि हिअर आरचा उपयोग सांगा. हा सर बोला. मला हिअर इज आणि हॅलो. हिअर आरचा उपयोग सांगा. हिअर इज आणि हिअर आर. हिअर इज आणि हिअर आरचा उपयोग सांगा. कालचं का? हा, कालच. हा, हिअर इज म्हणजे एक वचन हाताजवळच्या वस्तू दाखवण्यासाठी, राईट. आणि हिअर आर म्हणजे हाताजवळच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी. ओके. अनेक वचनी वस्तू दाखवण्यासाठी आपण वापरतो. बरं. नंतर देर इज देर आरचा हा. उपयोग सांगा प्राजक्ता मॅम. देअर इज हातापासून दूर असलेल्या वस्तू दाखवण्यासाठी, राईट, आणि देअर आर हातापासून अनेक वस्तू दूर असलेल्या ज्या असतील ते दर्शवण्यासाठी. दाखवण्यासाठी. अगदी बरोबर आहे. नंतर दिस इज आणि दीज आरचा उपयोग सांगा प्रज्ञा मॅम.
धिस इज हाताजवळच्या वस्तू दाखवण्यासाठी राईट. एक एक वस्तू असेल तर, आणि हाताजवळच्या अनेक वस्तू असेल तर दाखवण्यासाठी. दीज वापरण्यासाठी तिथे वापरतो. दॅट इज अन दोज आरचा उपयोग काय प्राजक्ता मॅम? दॅट इज म्हणजे आपल्या हातापासून दूर असलेल्या वस्तू दर्शवण्यासाठी, आणि दॅट आर म्हणजे आपल्या हातापासून अनेक वस्तू जे दूर असतील ते दर्शवण्यासाठी. राईट. दोज आर नॉट दॅट आर. दोज आर. राईट. ओके. चला शीतल मॅम, चा उपयोग सांगा बरं आता सांगितलेला. अनम्यूट करा. ॲमेझॉन याच्यासाठी वापरतात, जसं की एखादं प्लेस असेल, एखादी वस्तू असेल, एखादं व्यक्ती असेल, त्या व्यक्तीसाठी चा उपयोग होतो. ओके. नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट असेल तर आपण चा उपयोग करू शकतो. आलंय लक्षात सगळ्यांना? येस सर. नक्की. राईट. Yes. फाईन. बघा, या सेशनच्या माध्यमातून आपण चा प्रॉपर पद्धतीने उपयोग शिकण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला वाटल्यास, न समजल्यास वारंवार पहा. तुम्हाला हा कन्सेप्ट 100% कळणार आहे. थँक्यू व्हेरी मच.